नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण गावसुद गावामध्ये आलेलो आहोत आणि हे गावसुद गाव धाराशिवापासून साधारणपणे 5-7 किलोमीटरच आहे, 5 किलोमीटर। या ठिकाणी पाण्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये समस्या आहे आणि हे पाण्यामुळे किरकिरी चालू आहे सध्या। आणि पाणी या वस्तीमध्ये नाही, ही एस सी वार्ड आहे आणि या ठिकाणी दोन्ही एस-सी समाजातले जे माणसं आहेत त्यांना पाणीच वेळेवर मिळत नाही, अशा पद्धतीचं लोकांचं म्हणणं आहे। मिळते का पाणी? होय, पाणी हापशाला हापसून बारी लावून न्यावं लागते। बर बर बर, इथं नळाचं पाणी नाही का? 4 वाजल्यापासून तिथं यावं लागतं हापशावर पाण्याला। बर, पाणी मिळत नाही। बर बर बर, आई पाण्यासाठीच किरकिरी चालली का ही? आता पाण्याचं नळ आहे ते काय हापसाचे लेकर गेले असेल, एकूण भांडणं असतील। बर बर बर, पाणी मिळतं का तुम्हाला वेळेवर? पाणी मिळतंय कवा? काय आम्हाला हापसा आहे तर पाण्याची काय हापसा नाही हो, ही नळाचं पाणी नळ जोडणी करायची होती। कोण करतंय? आमचा बाप करायला लावा। हा, मग निवडून गेलेले माणसं करतात का पाणी? त्याची हागवकी करा। बर, निवडून गेलेल्या माणसाची हागवगी करायची, त्यांनी वेळेवर पाणी दिलेलं नाही। काहीच नाही केलं बघा, आमच्या दाराने खड्डा आहेत अजून। बर 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 बर, खड्डा आहे तर खड्डा असलं खांदलेलं। बर बर, मग आता ह्या दोन्ही समाजाला पाणी मिळते का नाही एसीतल्या? नाही मिळत। हा, कोणत्या कोणत्या समाजाला मिळत नाही? कोणा का लोकांची हिंदू काय मी नाव घेत। बर बर, हा, आमच्या संबंधाचं बोलन मी। बर, कोणत्या समाजाला? आम्ही महाराज हाव। हा हा हा, आपल्याला मिळत नाही पाणी। हा, मग इथं मागवाड्यात त्यांना तोंड नाही ते काय? हा, अरे पट्टे, ह्यांना तोंड नाहीत का? कारण तुम्ही तुमच्या समाजाचं बोलला, हा. तुमच्या वस्तीमध्ये तुम्हाला पाणी हा. मिळत हा, नाही। नाही. मग आता तुम्ही निवडून गेलेल्या माणसाला पाणी मागणार का नाही? काय त्याला का पाव का तसा सुऱ्या लावून। बाय, शब्बास रे माय, शब्बास शब्बास शब्बास। कारण असं बोलल्याशिवाय पाणी देत नाहीत, पाणी द्यायचं कारण नाही। तुमचं हा जमा जमा। आमच्या लेकानं हा. माती टाकून भरून घेतलाय। बर बर, हा आमच्या लेकाच्या घरात शिरते त्या। हा. हा? या असलं सरपंच आहे तर इथलं। हा, या 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 या, या खड्ड्यातून आळ्या बाहेर पडत्यात। बाहेर घरात शिरते त्या। हा, आपल्या जेवण भाड्या माझ्यापाशी बोलायला हा हा हा, मी बोलते। या आळ्या आपल्या घरात शिरत्यात हा. जेवणात, हा. आणि गावातल्या सरपंचाने हे काम केलेलं नाही। नाही केलं। हा, काय मग आता केलं? निवड, हे खड्डा हिथं केला, हा. ही टोंग हिथं केलं। बर बर, पाणी पावसाचं कुठं जाते? आमच्या लेकाच्या घरात जात आहे। बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे हा? बरोबर आहे बरोबर आहे। मग हे बुजून घेतलं पाहिजेत, नाली काढली पाहिजे, आम्ही बोलून घेऊ काय? गावाच्या सरपंचाने केलं पाहिजे। हा. बरोबर आहे माहित, बरोबर आहे। हा? अजून काय काय तुम्हाला म्हणले होते निवडणुकीच्या अगोदर? काय म्हणते त्यांच्या? म्हणा पाणी देतो, लाईट देतो, काय नाही म्हणली, काय नाही म्हणली, काय केलं नाही आमच्या महाराजाचं, काय कोणी केलं नाही बघा। मग पैसे देऊन मतदान घेतलं असं बी म्हणते ती लोक। मग आम्हाला कोणता भाड्या म्हणतोय? आणा बरं येतं हा हा, पैसा कोणता भाड्या देतोय ते? मग पैसे बी दिले नाही तर काम बी केलं नाही। हा. हा, कोणता भाड्या देतोय पैसा? त्याला आणा की मग माझ्यापाशी। वाघ माय, काय काय नाव आहे तुमचं? तिरवाना सोनवणे। हिरवाना सोनवणे, वाघ वाघी नाही गडे, ही असं बोललं पाहिजेत। आणि हा, आमच्या लेकाच्या घराला अजून काय घरकुलं नाही ती, फरकुलं नाही ती। तिथं घरकुलं बी मिळालं नाहीत का? मिळालं का बर. नाही? नावावर आहे का घरी? नावावर आहे का? नाव आहे माझ्या लेकाच्या। हा, हो. बघा, ते नाव घर आहे माझं आई. नावावर असून सुद्धा रमाबाई आवास योजनेतले घर नाही ते. मिळालेले नाहीत, पाणी मिळत नाही। हा. लाईट मिळते का माय? लाईट लाईट आहे बाबा, लाईट हा हा, कशाला म्हणजे बाबा इथं हो का, ही नाला इथं आहे, ती नाला बुजला नाही, त्या नाल्यातल्या घाणीतल्या आळ्या जेवणामध्ये जातात असं सोनमने माय बोलतात। आणि ह्याच्याकडं ग्रामपंचायतच्या सरपंचाचं दुर्लक्ष आहे। आता पंचायत समितीच्या सदस्यानं इकडे लक्ष देणं गरजेचं आहे। पाणी टायमिंगवर सोडत नाहीत। आता हे वाद जे आहे ते पाण्यासाठीच लागायला का वाद? हा, पाणी टायमिंग सोडित नाही। बर बर बर, मग आता निवडून गेलेल्या सदस्याला काय काय मागणी आहे तुमच्या? पाणी हा, पाणी, अजून काय? आणि काय लोकांना घर मिळालं नाहीत, घरं मिळाले नाहीत। रमाबाई आवास योजना इथं राबवली नाही, राबवली पण काय लोकांना मिळाली। काय लोकांना मिळालेत, काय लोकांना मिळाले नाहीत। तर या गोष्टी बघा किती महत्त्वाच्या आहेत। ग्रामीण भाग आणि हे गावसुद आहे, लय लांबचं नाही, अवघं 5 किलोमीटरवर ही गावसुद गाव आहे।
धाराशिवापासून आणि या ठिकाणचे आता निवडून गेलेले पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य यांनी या गावकऱ्यांना आश्वासित केलं आहे की आम्ही तुम्हाला सोयी सवलती सगळ्या देऊया आणि मूलभूत अधिकारातल्या सगळ्या गरजा आम्ही पार पाडतो. आम्ही तुम्हाला सगळ्या सोयी देणार आहोत, तुम्ही आम्हाला मतदान द्या. अशा पद्धतीची त्यांनी ग्वाही दिली होती, आश्वासन दिलं होतं. पण हे आश्वासन या गावामध्ये पूर्ण झालेलं दिसत नाही. इथं महार, मांग, चांबार बहुतेक नाही इथं, पण आहे का? पण या SCच्या प्रभागामध्ये पाणी नाही. पाण्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ आहे आणि पाणी वेळेवर मिळणं गरजेचं आहे. बघूया या ठिकाणी पाणी, रोड चांगल्या पद्धतीचे, लाईट आणि रमाबाई आवास योजनेची घरकुल योजना या ठिकाणी राबलेली नाही. अर्धवट राहिलेले सर्व घरं या समाजाला मिळाले पाहिजेत. हे SC कॅटेगरीतला समाज आहे. महार, मांग, चांबार समाजाच्या या वस्तीवर आता पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडून अन्याय झाला आहे असं यांचं मत आहे आणि गावातले सरपंच काहीही करत नाहीत. तर जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, सभापती, अध्यक्ष या गावाकडे लक्ष देणार का? आणि पाणी यांना मुबलक मिळणार का? गावाची झोपडपट्टी सुधारणा होणार का? रमाबाई आवास योजना या लोकांना मिळणार का? याचकडे आता लक्ष आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदचे अध्यक्ष आणि पंचायत समितीचे सभापती, उपसभापती या गोष्टीकडे लक्ष देतील का ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद गावसुदकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.